नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुंबई पोलीस भरतीचा अंतिम निकाल जो आहे तो लागलेला आहे. तर त्याच्या संदर्भात एक माहिती देत आहे मी, की प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागलेला आहे, कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे मुंबई पोलिसांचं ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल हे, की इथे जर बघितलं तुम्ही तर 8 फेब्रुवारीमध्ये जर बघितलं तर हे 3 याद्या आहेत. त्याच्यामध्ये मुंबई पोलीस भरती तात्पुरती निवड यादी दिलेली आहे ही, की तुम्ही बघू शकता 8 तारखेची यादी आहे. त्याच्यानंतर चालकची आहे आणि कारागृहाची आहे. त्या वेगवेगळ्या याद्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघूयात. आता पहिली तर सूचना व्यवस्थित वाचून घेऊया. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की लेखी परीक्षा 12/1 म्हणजे 12 जानेवारीला झालेली होती आणि त्याच्यानंतर मैदानी जर बघितली तर 19/7 ते 16/9 या वेळेत झाली होती. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना एन-सी-सी-एस-टी सर्टिफिकेट त्यांना 5 गुण देण्यात आलेलं आहे आणि ही फायनल यादी नाहीये. याच्यामध्ये जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांना 7/2 असे कालपर्यंतच ॲक्चुअली हे 8 तारखेपर्यंत करायचे होते. म्हणजे आज 9 वाजेपर्यंत करायचे आहेत हे. तुम्हाला सांगायचे आहेत हे. 8 नंतर 8 तारखे म्हणजे 9 नंतरनं जर ऑब्जेक्शन येतील मेल किंवा याने तर त्यांचा हे करण्यात जाणार नाही. त्यांना पकडलं जाणार नाहीये. मेल करायचं तुम्हाला desk9recruitmentcell.mum@mahapolice.go.in याच्यावरती तुम्हाला मेल करायचा आहे. आता याच्यामध्ये जर कॅटेगरीनुसार कट ऑफ जर बघितला तुम्ही, तर बघा एस-सीसाठी जर बघितलं जनरल, एस-सी जनरलचा कट ऑफ जो आहे टोटल व्हॅकन्सी होती 2572 एवढी व्हॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये 334 एस-सीसाठी कॅन्डिडेट गेलेले, 110 एस-टीमधून घेतले, 77 विजेचे, 64 एन-टी-बीचे, 90 एन-टी-सीचे, 51 एन-टी-डीचे, 51 एस-बी-सीचे, 489 ओ-बी-सीचे, 275 एस-ई-बी-सीचे, 275 ई-डब्ल्यू-एसचे आणि 722 एवढे आहे ते ओपनचे कॅन्डिडेट घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जर बघितलं जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 127 मार्क एस-सीसाठीचा, वुमेनसाठी 119 मार्कांसाठी, स्पोर्ट्ससाठी 112 मार्क, त्याच्यानंतर प्रोजेक्ट इफेक्ट 117 मार्क, अर्थक्वेक इफेक्टेड 115 मार्क, 94 मार्क, एक सर्व्हिसमॅनसाठी पार्ट टाईम ग्रॅज्युएट भेटलेले नाहीत कुठेच बघा. हे 98 कॅन्डिडेटच्या सीट असे जसे आहेत ते ओपनमध्ये गेलेले आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर सॉरी हा कट ऑफ आहे ॲक्चुअली. हा कट ऑफ इथे नाहीये, फक्त ओपनमध्ये झाले कारण बाकी कॅटेगरी भेटलेली नाही इथे. पोलीस पाटले 110, 121 होमगार्डसाठी. एस-टीसाठी जर बघितलं तर 124 मार्क, जनरलसाठी 119 मार्क, महिलांसाठी स्पोर्ट्ससाठी आहे 113 मार्क, विजेसाठी 122 132 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जनरलसाठी झालेला हा, वुमेनसाठी 125 मार्क, 120 स्पोर्ट्स पर्सनसाठी. त्याच्यानंतर एन-टी-बीसाठी 130 मार्क हा सर्वसाधारणसाठी, 122 मार्क महिलांसाठी असणार आहे. स्पोर्ट 121 मार्कांसाठी. एन-टी-सीसाठी 132 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारणचा. महिलांसाठी जो कट ऑफ आहे तो आहे 125, 124 स्पोर्ट्ससाठीचा. एन-टी-डीसाठी 132 मार्कांचा कट ऑफ आहे सर्वसाधारण, 126 मार्क महिलांसाठी आणि 123 मार्कांसाठी स्पोर्ट्ससाठी. एस-बी-सीमध्ये 126 मार्कांसाठी सर्वसाधारणचा, 119 मार्कांसाठी महिलांसाठीचा, 116 स्पोर्ट्ससाठीचा. ओ-बी-सीमध्ये 130 मार्कांचा कट ऑफ आहे. जनरलचा 131 मार्कांचा 123 मार्कांचा कट ऑफ असणार आहे हा. महिलांसाठी 120 मार्कांसाठी कट ऑफ आहे स्पोर्ट्ससाठीचा. एस-सी-बी-सीमध्ये 131 मार्कांचा कट ऑफ सर्वसाधारणसाठीचा, 125 मार्कांचा महिलांसाठी, त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी 123 मार्क. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमध्ये 123 मार्क सर्वसाधारण, महिलांसाठी 115 मार्क आणि स्पोर्ट्ससाठी 111 मार्क. त्याच्यानंतर ओपनसाठी जर बघितलं 134 मार्कांचा कट ऑफ आहे सर्वसाधारणचा, 128 मार्क महिलांसाठी, 127 मार्क स्पोर्ट्ससाठी, 129 मार्क प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड 127 मार्क, 122 मार्क एक सर्व्हिसमन, 98 मार्क अंशकालीन पदवीधर, 119 मार्क आहेत ते पोलीस पाल्य आणि होमगार्डसाठी 130 मार्क असणार आहे ते. अनासाठी 83 आणि 124 मार्काचा कट ऑफ असणार आहे. आता ही यादी आहे. त्याच्यामध्ये टॉप आहे सिद्धराम हालंगी यांनी टॉप केलेला आहे 142 मार्कांचं यांनी टॉप केलेलं आहे. रिटनमध्ये 95 मार्क, 42 मार्क, फिजिकलमध्ये असं यांचं हे सिलेक्शन झालेलं आहे. आणि महिलांमध्ये जे टॉप केलेलं आहे ते आहेत मंगल कोकरे यांनी टॉप केलेलं आहे 141 मार्कांसह. महिलांसाठी फर्स्ट कॅन्डिडेट घेतलेले आहे ते. तर ही यादी आहे. तुम्हाला ही यादी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज काय करेल की भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.